आज आपण एका टॉपिकवर बोलणार आहोत. वर्क लाईफ बॅलन्स फॉर मॅन अँड वुमन एम्प्लॉईज. मला ह्या टॉपिकवर लेख लिहावा वाटला आणि ऑडिओ सहित तुम्हाला पण ऐकायला आवडेल अशी अपेक्षा करते मी. तर आपल्याला सगळ्यांना कुटुंबासाठी राबताना कुटुंबासाठीच आपण वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे आपल्याला सर्व गोष्टींना वेळ देण्यासाठी वर्क लाईफ बॅलन्स करावी लागेल. प्रत्येक वेळी एक गोष्ट लक्षात ठेवायची, कामाचे जग व आपले घरचे जग हे हमेशा वेगवेगळे ठेवायचे. प्रत्येक गोष्टीत आपण परफेक्ट असू शकत नाही. जगामध्ये असे कोणीही नाही जे प्रत्येक गोष्टीत परफेक्ट असतो. काम करत असताना तुम्ही स्वतःवरही लक्ष दिलं पाहिजे. उदाहरणार्थ हेल्थ, योगा, व्यायाम, ध्यान इत्यादी. आणि स्वतःवर प्रेम पण करायला शिकले पाहिजे, तरच आपण स्वतःवर लक्ष देऊ शकू. काम करणं हा एक आपल्या जीवनाचा एक भागच आहे. कुटुंबाला पण वेळ देणं हे आपल्या जीवनाचा एक भाग आहे. त्याचबरोबर हेल्थ, फॅमिली, हॉबी, फिजिकल ॲक्टिव्हिटी, आपल्या कामाच्या ठिकाणाचे स्ट्रेस हे कामाच्या ठिकाणीच ठेवायला पाहिजे. घर, फॅमिली घराच्या ठिकाणीच ठेवायला पाहिजे. कामाचे टेन्शन घरी आणायचे नाही आणि घरचे टेन्शन कामाच्या ठिकाणी घेऊन जायचे नाही. आता तुम्ही प्रत्येक जणाला 24 तासाला आपल्याला न्याय द्यायचे आहे. म्हणजे आपल्याला 24 तास हे बॅलन्स करायचे आहेत. आता उदाहरणार्थ बघायचं तर 24 तासामध्ये 8 तास जॉब व 2 तास प्रवासात ट्रॅव्हलिंगमध्ये आपले सर्वांचे जातात. ते 10 तास मायनस झाले. उरलेले 24 तास त्यापैकी ज्यांना पडल्या झोप लागते त्यांना 6 तास पुरे होते. ज्यांना लागत नाही त्यांच्यासाठी 8 तास झोप पुरी होते. आता उरले 6 तास. त्यापैकी मोबाईलसाठी 1 तास ठेवा. फक्त त्या वेळेतच मोबाईल पाहायचा, त्यानंतर नाही. सुरुवातीला हा टाईम टेबल तंतोतंत पाळणे कोणालाही शक्य नाही, पण हळूहळू सवय होऊ लागेल. 11 वाजता झोपले तर 6ला उठायची आपण सवय ठेवली पाहिजे. 6ला उठून 1 तास योगा, ध्यान, एक्सरसाइज करायची पण सवय ठेवायला पाहिजे. उठल्याबरोबर 1 ग्लास कोमट पाणी पिण्याची किंवा तांब्याच्या भांड्यातील पाणी पिण्याची सवय ठेवली पाहिजे. फ्रेश होऊन 7:30ला तयार होऊन आपण ड्रायफ्रूट्स किंवा 1 ग्लास दूध प्यायचं, चहा, कॉफी नाही. 8 ते 8:30पर्यंत नाश्ता करायला पाहिजे आपण. त्यातही कडधान्ये, ओट्स किंवा जास्त तेल नसलेला नाश्ता करावा. 8पर्यंत न्यूज चॅनलवरती न्यूज किंवा न्यूजपेपर पाहावेत. 8 ते 8:45 हा वेळ खूप झाला. 9 वाजता आपण कामावर जायला निघतो तेव्हा आपल्या डब्यात हेल्थच्या सर्व गोष्टी असल्या पाहिजे. जेवणामध्ये पोळी, भाजी, सलाड, एखादे ड्रायफ्रूट्स. भाज्यामध्ये पण सिजनेबल भाज्या पाहिजे. पालेभाज्या, फळभाज्या, वेलभाज्या, कडधान्य भाज्या, कंदमुळे भाज्या. आता प्रत्येकाचे उदाहरण पाहूया आपण. पालेभाज्यामध्ये पण मेथी, पालक, शेपू, करडई, आळू, कांदे, पात, तांदूळ, जामाट, आंबाडी, घोळ, हरभऱ्याची भाजी. फळभाज्यामध्ये कद्दू, शिमला मिरची, फुलगोबी, टॅमॅटो. वेलभाजीमध्ये गवार, हिरवी, मटार, वाल, बिनसफल्ली, पडवळ, दोडके, पारशी दोडके. कडधान्ये वालाची बिरडे, काळे चणे, राजमा, मटकी, छोले, अख्खे मूग इत्यादी. कंदमुळेमध्ये पण मुळा, गाजर, बटाटे, रताळी, कांदे, लसूण, बीट, सुरण, अरबी इत्यादी. सलाडमध्ये मधल्या वेळेत आपल्याला खायला काकडी, बीट, टॅमॅटो, गाजर, कांदा इत्यादी. आणि नंतरच्या ब्रेकमध्ये खाण्यासाठी एखादे फळ किंवा 2 केळी, 1 ॲपल इत्यादी. आपल्याला जे खाऊ वाटत असेल ते दररोज ठेवत जा. काम करत असताना सतत काम करू नये. मध्ये मध्ये थोडा ब्रेक घ्यावा 5 मिनिटाचा. पाय मोकळे करण्यासाठी पण थोडं जाऊन येत जा. फ्रूट्स खा. ऑफिस किंवा कामावरती असलेल्या फ्रेंड्ससोबत 2-4 मिनटं गप्पा मारा. ह्या ब्रेकमुळे पण आपल्याला खूप फ्रेश वाटते आणि कामात पण उत्साह येतो नंतर करायला. 10 ते 6 ऑफिसनंतर 1 तास ट्रॅव्हलिंगमध्ये आपला जातो असे गृहीत धरूया. घरी येतानाच आपण लागणाऱ्या वस्तू आणू शकतो. भाजी, दूध, मेडिसिन, कडधान्ये, फ्रूट्स इत्यादी. म्हणजे आपल्याला परत त्या वस्तू आणण्यासाठी बाहेर जायची गरज पडणार नाही. पण तेवढाच आपला वेळ आपल्या छंद, वाचन, फॅमिलीसोबत घालवता येईल. स्टोरी बुक, स्टोरी ऐकण्यासाठी पण
प्रतिलिपी, कुकू, FM हे ॲप आहेत. आपण आल्यानंतर फ्रेश होऊन 1 तास मोबाईलवरती दिवसभराचे अपडेट फ्रेंड्स किंवा नातेवाईकांना बोलण्यात घालू शकतो. तुम्हाला पण आपल्याला पण त्या बाबतीत बरं वाटेल. नंतर डिनर टाईममध्ये सर्वांनी एकत्र येऊन डिनर करण्याची सवय ठेवली पाहिजे. डिनर करताना पण नो टाईम, नो TV, नो मोबाईल. तो टाईम फक्त आपल्या फॅमिलीसाठी, डिनर करण्यासाठी एकत्र जमलो पाहिजे. आपण थोडीफार आपण आपल्या वाईफला पण मदत करू शकतो अंथरूण टाकायला इत्यादी. आपल्या मोबाईलमध्ये पण फोनपे, गुगल पे, फ्लिपकार्ट, जिओ मार्ट, मेशो, ॲमेझॉन हे ॲप डाउनलोड करा. फोनपे, गुगल पेवरून फोन रिचार्ज, डिश रिचार्ज, लाईट बिल, मुलांच्या शाळेंची फी, ट्युशन फीस, बस, ऑटो रिक्षा फीस इत्यादी भरण्यासाठी आपण घरबसल्या ऑनलाईन वापर करू शकतो. ह्यामुळे आपला वेळ पण वाचेल. तसेच फ्लिपकार्ट, जिओ मार्ट, मिशोवरून आपण ग्रॉसरी पण घरबसल्या मागवू शकतो. तिन्ही ॲपवरून अगदी फ्री होम डिलिव्हरी आणि किंमत कमीमध्ये घरपोच सामान येते. त्यामुळे दुकानात किंवा मॉलमध्ये जाण्याचा वेळ वाचतो. इझी नोट्स, शॉपिंग लिस्ट हे ॲप पण आपल्या मोबाईलमध्ये आपण डाउनलोड करून ठेवा. इझी नोट्समध्ये आपण आपला रोजचा खर्च लिहिला पाहिजे किंवा IMPमध्ये एखाद्या महिन्याचे कोणाचे बर्थडे आहेत इत्यादी महत्त्वाच्या घटना पण आपण नोट करू शकतो. शॉपिंग लिस्टमध्ये पण आपण महिन्याभराचा किराणा काय मागवायचा याची नोंद करू शकतो. काय मागितले त्यावर पण आपल्याला क्लिक करता येते. तसेच महिना 2 महिन्याचा एकदा 1 डे 2 डे आपण पिकनिक प्लॅन करून फिरायला गेले पाहिजे. त्यामुळे आपल्याला फ्रेश व रिलॅक्स वाटते. आपले माइंड पण फ्रेश होते. आपण अजून डबल कामाने जाऊ शकतो. आपण कमावतो की नाही त्याचे आपण 6 भाग करायला पाहिजे माझ्या मते. पहिल्या भागामध्ये घर खर्च, बिले, घरातील काम करणारे कर्मचाऱ्यांचे पगार इत्यादी. 2 मध्ये मुलांच्या शाळेंची फीस इत्यादी. त्यात मुलांच्या एज्युकेशन, साठी बचत करण्यासाठी ते खाते. मुलांच्या नावाने आपण बँकेत खाते ओपन करून दर महिन्याला एक ठराविक रक्कम वर्षाला जमा केली पाहिजे. त्याचा FD पण करू शकतो आपण. बँक जास्त व्याजदर देईल त्या बँकेत आपण FD किंवा दाम दुप्पट योजनेत पण ते पैसे आपल्याला गुंतवता येतात. पोस्टात किंवा जे जास्त व्याजदर देतील त्या योजनेत हे पैसे आपण गुंतवायला पाहिजे. 3 नंबरवरती ट्रिप, मनोरंजनासाठी आपण पैसे ठेवायला पाहिजे. 4 एक भाग आपण घर, कार, 2 व्हीलर, बाईक इत्यादीसाठी ठेवला पाहिजे. 5 मध्ये मेडिकल इमर्जन्सी आपण आपल्या फॅमिलीचा मेडिकल विमा पण काढू शकतो. 6व्या भागात आपण सण समारंभासाठी एका बँकेत दोघांच्या नावाने जॉईंट अकाउंट ओपन करून प्रत्येक महिन्याला एक ठराविक रक्कम त्याच्यामध्ये 2 ते 5 हजार ठराविक रक्कम दर महिन्याला जर टाकली तर सण समारंभासाठी वेगळी रक्कम उभा करण्याची काहीही गरज भासत नाही. जेवढी रक्कम जमा होईल तेवढ्यातच आपले वर्षभराचे सण समारंभ, वाढदिवस, कपडे, सणाला लागणारे सामान, सणाला व गावाला जाणे येणे आपले सगळे होते. monster.com यांच्या सर्वेनुसार 60% भारतीयांना वर्क लाईफ बॅलन्स सरासरीच आहे. यातील जवळपास 45% लोक हे नॉन मेट्रो छोट्या शहरातील आहेत. त्यांच्या सर्वेनुसार 67% मॅन अँड वुमन कामाच्या ठिकाणी नसताना सुद्धा कामाचा विचार करतात. त्यामुळे नातेसंबंधामधला ताणतणाव वाढला आहे. त्यामुळे आपल्या आयुष्यातला समतोल राखणं कठीण जात आहे. डिप्रेशन 15% वाढलं आहे. स्ट्रेस 10%, हाय BP 5%, बॉडी पेन 15%, वजन वाढणे 10%, झोप न येणे 20%, थकवा प्लस डोकेदुखी 15%. यामुळे आयुष्यात तणाव वाढत चालला आहे. जमलं तर आपल्याकडे एक पॉकेट डायरी ठेवा. त्यात रोज करायच्या 10 गोष्टी नमूद करा. उदाहरणार्थ एक आज मोबाईल रिचार्ज करणारे इत्यादी. तुमच्या महत्त्वाच्या 10 गोष्टीची नोंद डेली करा. आपल्याला आपले कुटुंबही तेवढेच महत्त्वाचे आहे. जेवढे आपले काम आहे तेवढेच आपले आयुष्यही महत्त्वाचे आहे. जर तुम्ही फिट असाल तरच सगळे आपोआप फिट होईल. आपल्या आवडी निवडी, व्यायाम, ध्यान, योग, डाएट यावर कटाक्षाने लक्ष द्यायला पाहिजे. भरड धान्य खाण्यावर पण लक्ष दिले पाहिजे. आपल्या कुटुंबातच आपला आनंद असतो. कामाच्या ठिकाणचा तणाव, वादविवाद कामाच्या ठिकाणी ठेवला पाहिजे. घरी आल्यावर जो काही वेळ असेल तो स्वतःसाठी आणि फॅमिलीसाठी ठेवा. सर्व जीवन
प्रथिनयुक्त आहार घ्या. शाकाहारी राहण्याचा प्रयत्न करा. सर्व डाळींचा आहारात समावेश करा. मल्टीग्रेन धान्य दळून आणा. उदाहरणार्थ ज्वारी, मका, गहू, बाजरी, नाचणी, तांदूळ. थायरॉईडचा आजार असेल तर सोयाबीनचे सर्व पदार्थ व तेल पण टाळा. घाण्याच्या तेलाचा आहारात जास्तीत जास्त समावेश करण्याचा प्रयत्न करा. मिक्स तेलचा वापर करा. उदाहरणार्थ करडईचे तेल 1 लिटर, सूर्यफूल तेल 1 लिटर, राईस बर्न ऑइल तेल 1 लिटर, शेंगदाणा तेल 1 लिटर. एवढे तेल 4 जणांच्या फॅमिलीसाठी पुरेसे आहे. मल्टीग्रेन धान्यापासून फायबर, मिनरल्स, प्रोटीन, कॅल्शियम, विटॅमिन्स इत्यादी शरीराला मिळतात व एक संतुलित आहार आपल्याला दररोज भेटेल. वर्तमानात पण आपण जगायला शिकायला पाहिजे. भूतकाळात घडलेल्या घटना इत्यादी माइंडमधून डिलीट करा. भविष्याची पण चिंता करू नका. एकावेळी एकाच कामात लक्ष घाला. सगळ्यांना माफ करायला शिका. राग, द्वेष, तिरस्कार ह्यांना जवळपास पण फिरकू देऊ नका. सगळ्यांचेच बोलणे मनावर घेऊ नका. कामावरून आल्यावर आपल्या फॅमिली, फ्रेंड्स बरोबर गप्पा मारा.